नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्सेंटेज या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न असा आहे, एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढला, म्हणजे 20% काय झालं, वाढला आहे. परत नंतर काही दिवसांनी पगार पुन्हा 10% वाढला आहे. तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली, म्हणजे मूळ पगारात किती टक्के वाढ झाली हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. सर्वप्रथम मित्रांनो, आपण काय करायचं माहिती आहे, आपण टक्केवारीला अपूर्णांकात बदलूया. ठीक आहे, आपण हा प्रश्न गुणोत्तर व प्रमाण या मेथडनी सोडवणार आहे. तर आता मूळ पगार आणि नवीन पगार हे काढायचं पहिले. सर्वप्रथम बघा, आता 20% वाढला, 20%ला आपण काय करायचं, अपूर्णांकात बदलायचं आहे. बघा, टक्केवारीला 100 घेतले, छेदामध्ये 0ला 0 कॅन्सल झाले, बे का बे, बे पंचे 10, म्हणजे मूळ पगार पहिले किती होता, 5 होता, नंतर किती वाढला, 1 रुपयाने वाढला, म्हणजे 1 रुपया वाढ झाली, म्हणजे 5 रुपयाचे किती झाले, 6 रुपये झाले. ठीक आहे, मूळ पगार 5 होता, आता किती झाले, 6 रुपये झाले. नंतर प्रश्नामध्ये काय होतं, व नंतर काही दिवसांनी पगार पुन्हा 10% वाढला. 10%ला आपण टक्केवारीला कशात रूपांतर करूया, अपूर्णांकात रूपांतर करूया. 0ला 0 कॅन्सल झाले, पहिला पगार किती होता, 10 होता, नंतर किती झाला, 1% वाढला, म्हणजे 1 रुपया वाढला, म्हणजे 1 रुपया प्लस करा 10मध्ये, 10चा किती झाला, 11 रुपये झाला. ठीक आहे, मूळ पगार 10 होता, नंतर किती झाला, 11 रुपये झाला. आता काय करायचं मित्रांनो, गुणाकार करा. मूळ पगारामध्ये गुणाकार करा, नवीन पगारामध्ये गुणाकार करा. 5 10 50, 11 66. ह्याला सिम्प्लिफाय करू शकतो तर करूया आपण. आता बघा, दोन्ही 50ला व 66ला दोघांना भाग जातो. बे दुनी 4, बे पंचे 10, बेत्रिक 6. ठीक आहे, म्हणजे पहिले मूळ पगार 25 रुपये होता, आता किती झाला, 33 रुपये झाला. म्हणजे बघा, 25 रुपयामध्ये कितीची वाढ झाली, 8ची वाढ झाली, म्हणजे 8 रुपये पगार कसा वाढला आहे. ठीक आहे, आता आपल्याला कशात विचारलं, मूळ पगार किती टक्के वाढला, म्हणजे टक्केमध्ये विचारले. पगार किती टक्के वाढला आपला, 8%. 8 छेदामध्ये मूळ पगार किती होता, 25 होता, 25 लिहिले, गुणाकार 100 का केले, कारण पगार आपल्याला टक्केवारीमध्ये विचारलेला आहे. 25, आता सिम्प्लिफाय करायला, 25 एके 25, 25 चौक 100, म्हणजे 8 गुणाकार 4 किती झाले, 32%. म्हणजे मूळ पगारात किती वाढ झाली आपली, बघा, आता मूळ पगारात किती टक्के वाढ झाली, 32% वाढ झाली. हे जे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आणि अशाच प्रश्नासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.